आपल्या धम्मस्थलीतील उपासक आता इंदिरा गांधी म्युझियम आणि राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचं म्युझियम बघण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचं म्युझियम आपण या ठिकाणी आता आपण आलेलो राजीव गांधी म्युझियम मध्ये. आतापर्यंत आपण इंदिरा गांधीचं पूर्ण म्युझियम बघितलं. आपण आता हे राजीव गांधी यांचं म्युझियम आहे. यामध्ये त्यांची संपूर्ण फोटोग्राफी आहे. त्यांचे सर्व साहित्य या ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आलेलं आहे. ते बघा, सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचा एक सुंदर असं एक पोज या ठिकाणी दिसते आहे. गाडीचं साहित्य या ठिकाणी हे सर्व बघा गाडीचं साहित्य आहे. त्यांचा पासपोर्ट आहे. या ठिकाणी हे सर्व साहित्य आहे. राजीव गांधींचा विवाह ज्यावेळी झाला त्यावेळेचा हा प्रसंग दिसते आहे. बघा हे नवरी आहे, सोनिया गांधी आहे. बघा हे नवरी हातावर मेहंदी काढलेली दिसते आहे. एकमेकाच्या गळ्यामध्ये हार टाकताना दिसत आहेत. तेव्हा हे सभेमध्ये भाषण करताना दिसत आहेत. हे सर्व राजीव गांधी यांचे हे सर्व साहित्य दिसते आहे. हे बघा हे टायपिंग मशीन आहे. हे टायपिंग करताना दिसत आहेत राजीव गांधी. हे त्यांचा आयडेंटिटी कार्ड आहे, फोटो आहे, त्यांची चप्पल आहे आणि हे त्यांचा ड्रेस आहे. अशा पद्धतीने आपण बघत आहोत राजीव गांधी म्युझियम. हे बघा हे त्यांच्या वापरलेल्या अनेक वस्तू आहे, टोपी आहे. या ठिकाणी हे सर्व त्यांचे फोटोग्राफी आहे. फोटोग्राफी खाली त्या फोटोच्या हिस्ट्री लिहिलेली आहे, परंतु आपल्याकडे अगदी वेळ कमी असल्या कारणाने संपूर्ण हिस्ट्री आपण वाचू शकत नाही, कारण आपल्याला आणखी अनेक ठिकाणं बघायची आहेत आणि म्हणून आपण फक्त या ठिकाणी हे बघा प्रिय सजनानं, राजीव गांधी यांची ज्यावेळेस हत्या झाली गोळ्या घालून, त्यावेळेस हे त्यांचा बघा पॅन्टीची अवस्था झालेली आपण बघता. याच्यावर आपल्याला लक्षात येते की त्यांचं जर पॅन्ट एवढी जर छिन्न होत असेल तर त्यांचं शरीर किती कसं झालं असेल याच्यावर आपण अंदाज लावू शकता. हे त्यांचे सॉक्स आहेत, हे बुटा आहेत. जर त्यांच्या अंगावर जर कपड्यांची जी ही अवस्था आहे तर त्यांच्या शरीराची काय अवस्था झाली असेल याच्यावर आपण अंदाज लावू शकता प्रिय सजनानो. हे बघा हे राजीव गांधी मेडल्स आहे त्यांचं. राजीव गांधी बघा हे राजीव गांधी अगदी खेड्यातील गोर गरीब लोकांसोबत भोजन करताना दिसत आहेत. हे बघा त्यांचे मेडल्स आहेत राजीव गांधी. त्यांचे सन्मान गौरव त्यांचा केलेला.
हे त्यांची बॅग आहे, हे त्यांचे वेगवेगळं साहित्य आहे या ठिकाणी. हे प्रचारादरम्यान बॅग घेऊन सोबत जात असत, हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे बघा, हे राजीव गांधी यांचा हे चष्मा आहे, हे त्यांचं साहित्य आहे. पेन्सिल, कैची, स्टॅपलर आहे बघा, वेगवेगळे साहित्य आहे. हे फेविकॉलची बॉटल आहे बघा याच्यामध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी हे बघा, हे सभा त्यांची. आणि आपले सर्व हे उपासक सर्व म्युझियमला भेट देताना आपण बघत आहोत, अगदी तल्लीन झालेले आहेत. एक एक फोटोग्राफी बघत आहेत. राजीव गांधी यांचा पूर्ण म्युझियम बघताना आपले सर्व उपासक दिसत आहेत बघा. हे बघा, राजीव गांधी यांचा शयन कक्ष या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. हे त्यांचा कॉट आहे, त्यांची टेबल खुर्ची, आराम खुर्ची आहे, त्यांची लायब्ररी आहे, पुस्तकं आहेत, कपाट आहेत आणि स्टडी लॅम्प आहे, टेबल आहे, सर्व साहित्य बघा. भगवंताची मूर्तीसुद्धा आहे, बुद्धाची मूर्तीसुद्धा आहे या ठिकाणी बघा. देवघर आहे बघा त्यांचं, हे देवारा दिसते आहे. इकडे बुद्ध मूर्ती आहे बघा. म्हणजे राजीव गांधी, इंदिरा गांधी हे त्यावेळेला सुद्धा भगवंताची विचार त्यांनी आत्मसात केले होते. हे बघा, इकडे भगवंताची मूर्ती आहे. हे बघा, हे शयन कक्ष आहे आपण बघत आहोत. हे सर्व त्यांचं, हे बघा, या खुर्ची आहे, इकडे आराम खुर्ची आहे, टेबल आहे, पलंग आहे, सर्व हे बघा साहित्य आपण बघत आहोत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वापरलेल्या टोटल वस्तू आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मूर्त्या आहेत आपण बघत आहोत. हे सर्व बघा मीटिंग हॉलसारखं आहे. या ठिकाणी सोफे आहे ठेवलेले आहेत, टेबल आहे, टिपॉय आहेत या ठिकाणी. हे भगवंताचे एक बॅनर आहे, पोस्टर आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघत आहोत. ते बघा, इथे पण भगवंताची मूर्ती आहे, पाठीमागे भगवंताची मूर्ती आहे. हे बघा, एका शॉलवर आहे ते विणकाम करून इंदिरा गांधी यांचा फोटो या ठिकाणी प्रिंट केलेला आहे आपण बघत आहोत. डायनिंग टेबल आहे बघा, हे बघा डायनिंग टेबल आहे. या ठिकाणी जेवण करणे बघा. डायनिंग हॉलमध्ये बघा बुद्धाची मूर्ती आहे बघा आपण बघत आहोत. म्हणजे त्या काळामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी बुद्धाला किती मानत होते याहून आपल्याला अंदाज येते, लक्षात येते. प्रिय सिजनानो, हा डायनिंग हॉल आहे. हे बघा, इकडे बुद्धाच्या मूर्त्या आहेत बघा. इकडे बुद्धाच्या मूर्त्या 2-4 मूर्त्या आहेत बघा. आतमध्ये दिसत नाही, आपला कॉर्नरला आहे आपण आता, परंतु बघा 2-4 मूर्त्या आहेत. म्हणजे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी त्या काळामध्ये भगवंताला किती मानत होते बघा, आपल्याला दिसते लक्षामध्ये येते. तर प्रिय सज्जनांनो, आपण आता बघितलेला आहे आता दिल्ली येथील इंदिरा गांधी म्युझियम आणि राजीव गांधी म्युझियम आपण बघितलेलं आहे बघा. स्वतः इंदिरा गांधी बघा या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतामध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करताना या ठिकाणी दिसत आहेत फोटो. आणि बघा, हे एक पोशाख आहे, बंजारा समाज ज्या लेडीज आहे वापरतात, त्यांच्यासोबत नृत्य करताना या ठिकाणी इंदिरा गांधी दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना शेतामध्ये जाऊन गोरगरिबांच्या समस्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, हे या ठिकाणी या फोटोमध्ये इंदिरा गांधी स्वतः दिसत आहेत. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. हा म्युझियमचा परिसर आहे. अतिशय या ठिकाणी शांत एरिया आहे, शांत परिसर आहे. आणि आपल्या उपासकांनी या ठिकाणी या संपूर्ण म्युझियममधले सर्व साहित्य या ठिकाणी उपासकांनी बघितलेलं आहे. आता आपण जाणार आहोत इंदिरा गांधी यांची ज्या जागेवरती, ज्या जमिनीवरती, ज्या गेटमधून इंदिरा गांधी येत असताना त्यांची या ठिकाणी हत्या करण्यात आली, गोळ्या झाडण्यात आल्या, ते ठिकाण आपण या ठिकाणी बघणार आहोत. मी तुम्हाला त्या ठिकाणावर घेऊन जाणारच आहोत, ते ठिकाण बघणारच आहोत आपण. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे बघा प्रिय सज्जनो, हे जे आपण बघतोय हा रस्ता, हा मार्ग जो आहे, या रस्त्याने याच गेटवरती इंदिरा गांधी यांना या ठिकाणी गोळ्या झाडून या ठिकाणी त्यांची हत्या केलेली आहे.
या ठिकाणी जाण्यास मनाई आहे, कारण आडवा पोल लावलेले आहेत आपण बघत आहोत. बघा हे बोर्ड इथे या ठिकाणी त्याचे सविस्तर माहिती दिलेली आहे. इंदिरा गांधी जिस स्थान पर अंतिम बार चली थी उसे कुछ मीटर की दूरी तक क्रिस्टल से ढक दिया गया है. म्हणजे हा रस्ता जो या ठिकाणी हे बघा हे बारी बारी आहे की, तर याच ठिकाणी इंदिरा गांधी यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या केलेली आहे. हे त्या जागेला म्हणा का त्या परिसराला कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी हे क्रिस्टल लावलेले आहेत. या ठिकाणी पूर्ण हा रस्ता आहे आणि हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. लोकांना आतमध्ये जाण्यासाठी मनाई आहे. आणि या सर्व ठिकाणाला आपल्या उपासकांनी या ठिकाणी भेट देऊन आता बाहेर निघालेले आहेत. आपले सर्व उपासक आपण बघत आहोत. तर आपण बघत आहोत आता संपूर्ण दोन्ही म्युझियम, इंदिरा गांधी म्युझियम आणि राजीव गांधी म्युझियम बघून सर्व साहित्य त्या ठिकाणचे फोटोग्राफी. खरं तर हे म्युझियम बघायला कमीत कमी आणखी 2 तास लागतात, कारण एका फोटोखाली त्या फोटोची हिस्ट्री त्या ठिकाणी लिहिलेली आहे. ते हिस्ट्री जर आपण बघत राहिलो, वाचत राहिलो तर खूप वेळ जाणार होता. आणि म्हणून आता सर्व उपासक आता बाहेर निघालेले आहेत. आपण अवश्य धम्मसहलीमध्ये सहभाग घेऊन या संपूर्ण दिल्ली शहरातील सर्व मेन जे ठिकाणं बघण्यासारखे आहेत ते आपण अवश्य बघा. पुढच्या ट्रिपमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या. आपलं तिकीट बुकिंग करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा 8007174657 807174 या भ्रमणध्वनीवरती आपलं आजच सीट बुकिंग करून आपलं सीट बुक करा. नमो बुद्धाय, जय भीम.